आपल्या देशाची कलाकार आम्ही केला. माऊली 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 एक जय घोष. एक जय घोष होता इथे. माऊली माऊली उत्साहन सोपन काका. हे ड्रोन आहे. सत्तावीस नंबर दिंडी 28 नंबर आपले 28 नंबर जेवायला गेले. थोडं जेवण गेल्यानंतर ते जॉईन करते. सोपान काका महाराज पालखी श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आता त्यांचा नगारा थांबलेला आहे. विश्रांती असल्यामुळे हे बघा सोपान काकांच्या नगाराची बैलजोडी. आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या चौकाला बंधुपेठ चौक असे म्हणतात. दसूर पाटी म्हणून एरिया आहे. हे बघा किती गर्दी आहे. ते पूर्ण बंधुपेठीसाठी थांबलेले या ठिकाणी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व संत श्री सोपान देव महाराज यांच्या पालखीची बंधुपेठ या ठिकाणी होते. बहुधा दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी खूप सारी भक्तांची तसे वारकऱ्यांची इथे गर्दी जमलेली आहे. बघू शकता या ठिकाणी सर्व किती गर्दी आहे. एक नंबर सर्व कॅमेरेवाले सुद्धा इथे आलेले, सर्व मीडियावाले आलेले आहेत. ही ह्या बंधुपेठीचा जो सोहळा आहे तो बघण्यासाठी होऊ शकता आपण. रामकृष्ण हरी. ज्या ठिकाणी बंधुभेट होते त्या ठिकाणी आज तुकाराम महाराज आलेले. बंधुभेटीपूर्वी तुकाराम महाराज आगमन झालेले. सुद्धा फटाक्यांची आतषबाजी होत होते. आजचा दिवस म्हणजे बहुतेक जण काय इकडे या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी आहे ना की सर्व पालख्यांचं त्यांचं दर्शन होतं आजच्या दिवशी. म्हणून या ठिकाणी तर लोको वारकरी जास्त ह्या रोडला तुम्हाला दिसतात. कारण ह्याच रोडने जाणाऱ्या पालखी असतात. काही कारणा वेळ नसतो त्या एक दिवस 2 दिवस सर्व पालख्यांचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. आता यांची गेल्यानंतर माऊलींची पालखी येईल. संत ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर सोपान महाराजांची पालखी येईल या ठिकाणी. त्या ठिकाणी ह्या चौकाला दसूर पाटी मधील बंधुभेट चौक असे म्हणतात. चौकाला नाव सुद्धा हेच पडलेले बंधुभेट चौक. किती उत्साह आहे, किती गर्दी इकडे बघतो इथे.
याची देही याची डोळा बघूया आपण बघतोय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ निघालेला आहे या चौकातून. सर्व दर्शनाने बघितलं किती प्रत्येक रथाला हात लावले भरपूर काही जण लांबून फुलांचा उत्सव करतात. रथाला दर्शन मिळून नाही मिळत. दोन्ही नगर आले इकडे सोपानकांचा आणि माऊलींचा. थोड्या वेळात दोन्ही पालख्या आहेत ठिकाणी ते आता बघू शकता आपण. ते तुकाराम महाराजच्या पालख्या जाते 28 नंबर दिंडी 27 आहे त्या मागच्या 28. एवढी जागे रामकृष्ण हरी है का? रामकृष्ण हरी आहे तू आगे. माऊलींचा नगरखाना आलेला आहे. माऊलींचा श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा मानाचा नगरखाना बालासाहेब देवडे भोसले अलिबाग. माऊलीचं घर आहे. नंतर हा जो घोडा आहे उद्या लिंगणामध्ये जाणार आहे. रामकृष्ण बोले उद्या आहे ना रिंगणात. उद्या आहे रिंगणात आहे. हाच घोडा आहे. वाकरी ते रिंगण आहे. माऊलींचं रिंगण असणारे मोठं आहे. सर्वात मोठं रिंगण आहे वाकरीच येतं. तर आपण त्या ठिकाणी बघणार हा घोडा. सर्वजण वाट पाहत आहेत बंधू भेटीची. दिंडी क्रमांक 5 रथाच्या पुढे हे जे दिंडी आहेत हे माऊलींच्या रथ पुढचे जातात. माऊलीचा रथ पळायला येणार आहे. तो सुद्धा आपण या ठिकाणी. आणि हे जे ड्रोन आहेत ना हे पोलिसांचे ड्रोन आहेत. तुमच्या माहितीकडे आणतो. तर इतर ड्रोनला बाकीच्या ड्रोनला परवानगी नाहीये. नाहीतर मग मला गैरसमज झाले. ड्रोन उडवायला परवानगी असं काय नाही. हे बघा हे 2 ड्रोन आहेत. हे पोलिसांचे ड्रोन आहेत. हे आपल्या दिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी 3 ड्रोन दिसायचे. 3 ड्रोन आहेत. हे पोलिसांचे ड्रोन आहेत. आता थोड्या वेळात या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री संत श्रेष्ठ
सोपान काका महाराज यांची याच ठिकाणी बंदूट होणार आहे. सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. जवळजवळ 2-3 तास झाले असतील. सर्वजण याच ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण थोडा पुढे आलो तोपर्यंत थोडा माऊलीला करू. याच क्षणाची आज वाट बघतो आणि आता जसंच आपला पंढरपूर जवळ आहे तसं विठुरायाच्या भेटीसाठी आपण सर्व जात आहोत. तसे असे आपले वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत बघू शकता. आणि बोलतात ना भक्तीचा महापूर तुम्हाला पंढरपूर बघायला मिळेल. हे बघा न्यूजवाले मीडियावाले हे सुद्धा यांचे सुद्धा भरपूर वाढलेले आहेत. आता बंधू भेट होणार त्याआधी आधीच ते सर्वजण पुढे आलेले आहेत. मागे मागे जात आहेत पाहू शकता आपण. हे पहा सर्व हे पहा हा माऊलींचा रथ येत आहे पाहू शकता. या ठिकाणी बहुतेक पुणे मंत्री आला असेल त्यामुळे इतकी गर्दी इथे जमलेली होऊ शकता. इथे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत. माऊलींचा रथ आहे. आपण माऊलींच्या रथाकडे करूया. ओके असू द्या त्यांचं काम आहे ते येणार. आपण आपल्या माऊलीकडे कोणत्या करूया जाऊ. श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी इथे आलेले आहे. हे बघा मीडियावाले आपले दिंडी कव्हर करायचे कोणाला कॉल करा. Kamu tuh liu ka? Bos kada kamu kada bos. पोलीस वाला ते नाही लिहा. पाच हत्याला पाच झालं. बंधू भेटीसाठी आलेले माऊली हलू हलू.
ड्रोन आहे जे ना पोलिसांचे ड्रोन आहेत सिक्युरिटीसाठी आपल्याला. बाकी ड्रोनला परवानगी नाही आहे या ठिकाणी. रथामध्ये गेले मौलीचं दर्शन घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. थोड्याच वेळात या ठिकाणी या पुढच्या चौकामध्ये बंधू भेट होईल. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आराध्य येत आहे. चला बोल चला. किती उत्साहाने बंधू भेट सोडलेला जवळ आलेला 28 रामकृष्ण किती गर्दी आहे. पूर्ण टाळ्यांच्या गटात स्वागत होते महाराज बोलून. तेव्हा पोलीस प्रशासन सुद्धा भरपूर आहे. चालणार आहे आपली रसिका चालणार दिल्लीमध्ये रथामध्ये चालणार आहे. आता माऊली पाहू शकता आपण या ठिकाणी. पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र चालत येणार
मीडियावाले होते जास्त कव्हर करतात त्यांनी जास्त गोंधळ घातलेला या ठिकाणी. वारकरी थोडं पुस्तक दिले काय वारी करायची नाही काय करायचं. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही गेले 17-18 दिवस झालं चालतोय आणि आता सीएम साहेब आले म्हणून वारकऱ्यांना धक्काबुक्की करतायत त्यांचे लोक. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. एक वारकरी आला त्याने हे पाहू शकतो तुम्ही. एवढे दिवस झाले आम्ही सेवा करतोय. ही सेवा आमची निरंतर केली. माऊली मुद्दे का सीएम साहेब हेच मला सांगा. धन्यवाद. रस्ते पकडलेले जवान एक लाईन करा. एक लाईन दोन्ही बाजूला रस्ते पकडलेले. मागे सांगा खाली दिंडी हावले पुढे दिंडी आहे तर दिंडी आहे दिंडी पुढे दिंडी पुढे लेडीज आहेत. दिंडी आहे पुढे अरे दिंडी आहे पुढे. अरे पुढे दिंडी आहे इथे खूप गर्दी झालेली आहे. ते पुढे दिंडी आहे. मुख्यमंत्री आल्यामुळं जास्त गोंधळ झालेलं आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांना समजलंय की गर्दी त्यामुळे मुख्यमंत्री साईडला गेलेले बाजूला गेलेले आणि ते गेल्यामुळे मीडियावाले सुद्धा त्यांच्या मागे गेलेले. आता गर्दी थोडी कमी होईल. बहुशित या ठिकाणी आपण माऊलीला पोहोच करूया. सणाची वाट पाहत आहोत. बंधू भेटीची आपण या बघणार आहोत. आता मीडियावाले गेलेले ते सीएमच्या बरोबर तिकडे त्यामुळे आता गर्दी कमी झालेली आहे. विश्वस्त या ठिकाणी थोडा रस्ता मोकळा झालेला आहे. आपण औषधा थोडी खाली झालेली आहे या ठिकाणी. मुलांचे पुस्तक होत आहे या ठिकाणी पोहोचत आहोत. मावळीचं या ठिकाणी स्वागत होतं. दुसरं पार्टी या ठिकाणी भेट चौक आहे. वारकऱ्यांमध्ये त्यानंतर स्थानिक गिरेवाई त्यांच्यामध्ये उत्साह आहे. सर्व महाराष्ट्रातील वारकरी या ठिकाणी बंधू भेटीसाठी सर्व मावळीच्या रिंगणात उजव्यामध्ये झालेलं आहे.
बघू शकता एकदम पूर्ण भरलेलं आहे किंवा इकडे पूर्ण स्टेज भरलेलं पूर्ण मीडियावाले पण तेवढेच वरती आहेत युट्यूबर आहे इंस्टाग्रामवाले सर्व इथे या ठिकाणी आले आहेत पोस्ट नंतर हे बघा आपले वारकरी तसेच बाकी आज सर्वात जास्त वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तांची उपस्थिती आहे थोडा पाऊस येत आहे हे ड्रोन आहे हे ड्रोन पोलिसांचे आधी मीडियावाले याच्यावर तुटलं डायरेक्ट खाली येते सर्व पूर्ण स्टेज भरून भरले ज्या क्षणाच्या वाटत बंधू भेट काय नाही बाहेर होता काय दिलं ज्या सोल्याच्या वाट पाहतो कधीपासून तो सोला बोलालेला आहे कोणता बंधुभेट चौकात रसूर पाटील येथे सोपानकाका यांची पालखी येत आहे आधीच आपण ज्ञानेश्वर महाराज पालखी ते आलेले आणि हे बघा बघितलं जशी पालखी झाली तसे सर्वांचा उत्साह वाढत भक्तीमध्ये होऊ शकतो आपण या भेटीची आपण आजूबाजूची वाट पाहतो या ठिकाणी साजरा होत्या होऊ शकतो महाराज पालखी पाठ पडतात आपण आनंदाने उत्साहाने आपण या सर्व मीडिया आणि बाकी सर्व बाकी वारकरी यांचा सुद्धा इथे भेट होत आहे जय घोष होता इथे माऊली माऊली उत्साहवन सोपान काका आणि आनंदाने उत्साहाने असणारे वाटते उत्साह मार्गाचा वाटते उद्या आपण होणार आहोत इथे सर्वात मोठा निर्णय हा उत्साह पाऊल पंढरपूरकडे जात आहे तशी विठ्ठल भेटीची आतुरता वाढलेली आहे आणि भक्तांचा उत्साह वाढलेला माऊली माऊली
माऊली माऊली माऊली एकच जय घोष माऊली 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 बाकी जे दूरवर आहेत त्याला समजेल की अरे खरंच फटाका म्हणजे बंदीवर झाली आहे. हा सुद्धा एक संकेत जाऊ शकतो त्यांच्यापर्यंत. बघू शकतो या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री सोपनकाका महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची बंधू भेट झालेली आहे. यासाठी पाऊस सुद्धा आलेला आहे. पाऊस सुद्धा यासाठी साक्षीदार आहे. बघू शकता आजचा दिवसही ज्ञानोबा माऊली घोष बंधू भेटीचा आनंद अरे सोपनकाका निघाले. मोठे बंधू पुढे निघालेले. मोठे बंधू निघालेले सोपनकाका पुढे निघालेले. आता तुम्ही थोड्या वेळात बघायचं रात्री वेळा थोडा हा परिसर चालेल. किती बंधू भेटले उत्साह बघा. हे बघा लहान मुलांचं ते घेऊन जाते कसे राडे. हात लागला तरी त्याला धन्यवाद. उत्साहाने असताना भेटीचा आनंद बंधू भेटीचा आनंद इथे साजरा होता. पाऊस आहे. पावसामध्ये सुद्धा त्या भेटीला साक्षीदार झाला पाऊस सुद्धा. आणि आपण पाऊस माऊली किती आनंद आहे ना माऊली माऊली ज्ञानोबा माऊली 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 सोपान ज्ञानोबा माऊली माऊली. आपले इतके दिवस प्रवास कर देऊन चालत चालत जात असताना आणि तरी सुद्धा हा उत्साह कसाला पंढरपूर जवळ एक ट्रेनचा परत तोपर्यंत आपला हा उत्साह असंच वाढत. ज्ञानोबा माऊली
वा कधी दिवस नाचता कधी दिवस आनंद आनंद घेताना पाऊस जोरात चालू झालेला इकडे पाऊस त्याकडे गौच्या भक्तीचा महापूर बोलत झाले बघू शकता भर पावसामध्ये सर्व दिंडीचे झाले ते खूप सारा पाऊस होता इथे बघू शकता दिंडी थांबत नाही बघू शकता दोन्ही बाजूने आणि पूर्ण रस्ता भरलेला आहे आणि या ठिकाणी ना तिन्ही दिंड्या मिक्स झालेल्या आहेत संत तुकाराम महाराज आणि सोपान काकांची आणि माऊलींची ह्या तिन्ही दिंड्या मिक्स होऊन सध्या चालत आहेत बंधू बेडेरी हा पाऊस सुद्धा आलेला होता पाऊस सुद्धा साक्षीदार होता बंधू बेडी बघू सुद्धा पण तिथे उत्साहाने वारकरी चालत आहेत खरंच आपण हे पावसामध्ये दिंडी कव्हर करत आहोत त्यासाठी आपण एक माऊलींची मदत घेतलेली त्यांच्या गाडीवर उसा आपण थोडंसं पुढे आलो आहोत ऑलरेडी आपली दिंडी पुढे गेलेली हे बघा दोन्ही साईडने पुढे रस्ता भरलेला आहे हा माऊलींचा शो उद्या जो रिंगणामध्ये होणार आहे वाकरी येथे सर्वात मोठं रिंगण वारीतील जे होणार आहे उद्या वाकरी येथे असो का मग होऊ शकतं 8 तासावर दिंडी आहे 27, 26.
आंबोलीचा रस्ता जाणार आहे म्हणजे दिंडीमधून आंबोली जातात बघू शकता म्हणून 27 नंबर दिंडी आलेले आहे. त्यानंतर आपली 28 नंबर दिंडी येईल बघू शकता आपण. पुण्याची गणना पुन्हा करी. जय जय. पालखी गेली का मध्ये? हो हो गेली. बोलतो घ्या धन्यवाद पाहू शकता रामकृष्ण. जगद्गुरु संत तुकाराम मार्गस्थळ पिराची कोळी इथे आपलं जे पहिला टेबल आहे तिथे आपलं व्यवस्था आहे. या ठिकाणी दिंडी येणार आहे. ते सूप रेडी आहे. या ठिकाणी आल्याला वारकऱ्यांसाठी गरम गरम सूप ठेवलेलं आहे. हे बाय आमच्या ह्यामध्ये हे बघा रात्रीची व्यवस्था एकदम फुल पनीर थाली दिली आमच्याकडे. लॉलीपॉप आणि बाबांची परंपरा ते जोपासण्यासाठी
पंढरीची वारी मी त्यांना विनंती करा आपल्या शुभ मुखातून वारीची प्रवचनाची सुरुवात होणार या ठिकाणी अर्धा ते पाऊण तासाची प्रवचन सेवा सिद्धेश महाराज पाटील यांची प्रवचन सेवा पंकज झाल्यावरती दुपारची पालखी आपली उद्या पंढरपुराला जाणार आहे. पंढरपूर ठिकाणी आपण दशमीला आपण महिला भजन नाश्ता झाला का महिला भजन आयोजित केले. नंतर भोजन झाल्यावर पुन्हा आपण पालखी घ्यायला यायचंय, सर्व यायचंय. तर नंतर रात्री एकादशीला बघा माझा स्वतःचा एक असतो मी प्रत्येक नवीन कलाकाराला संधी देत असतो, जेणेकरून प्रत्येकाला वारीचा अनुभव आणि पुढे जाण्याचा माझा हेतू असतो. यावर्षी आषाढी एकादशीला 7:30 ते 9, 5 ते 7:15 हरिपाठ, 7:30 ते 9 यावेळेस कीर्तन सेवा होणार आहे. प्रमोद महाराज पाटील आंबिवली यांची कीर्तन सेवा होणार आहे. आणि दुपारी प्रवचन आपण तिथे ठरवू जसा वेळ